सौभाग्यवती दर्शनदाई करसन ठाकरे, सरवली ग्रामपंचायतचे माजी सरपंच तुकारामजी चौधरी, हरिभक्त पारायण दत्तूजी चौधरी, मामा ग्रुपचे सर्व इंद्रमामा चौधरी, किशोरजी मगन चौधरी, राकेशजी भोईर, विष्णूजी भोईर आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष संजयभाई म्हात्रे साहेब, तसेच सचिव प्रदीप जोशी साहेब, संदीपजी पाटील असतील, शरदजी भोईर साहेब असतील, त्यानंतर दत्ताजी पाटील साहेब, संतोषजी पाटील, भरतजी भोईर, कालुरामजी शेलार, बंडू पाटील सर आणि पोलीस पाटील सुनीलजी चौधरी आणि आमचे इतर सर्व मान्यवर सर्वांचं पुन्हा एकदा श्यामदादा चौधरी यांच्या वतीनं आम्ही मनापासून आभार व्यक्त करून या स्पर्धेच्या पहिल्या सामन्याच्या धावत्या समालोचनाकडे आम्ही बोलतोय। दोन्ही टीमचे 12वे, नक्कीच आमचे जवानमान गोवे संघाचे 12वे आलेले आहेत। संदीप पाटील, क्या बात है, संदीप पाटील यांनी 24-25 मध्ये जवानमान गोवे संघाची संघनायक म्हणून कमान सांभाळली होती आणि आज 12वे म्हणून आमच्या समालोचक कशामध्ये आलेत। मामा पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत। उपतालुका प्रमुख चषक 20-25 नक्कीच अगदी यानंतर शिवनेरी स्पोर्ट आमने आणि गुरुदत्त मानकोली दोन्ही टीम इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी आपण तयार राहायचं आहे। दोन्ही टीम चालू सीझन मधून अगदी या स्पर्धेतून आमने सामने वेलकम सदाभाऊ म्हात्रे, खूप खूप धन्यवाद। पहिला चेंडू नक्कीच दिलीप पाटील आणि विजय पाटील ही गोवे संघाची सलामीर जोडी आणि उप तालुका प्रमुख चषकाचा पहिला चेंडू संतोष ठाकरेंना टाकलाय। अष्टमी ठाकूरबारा संघाच्या वतीनं नाणेफेकी जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय बरोबर 10:54 या स्पर्धेचा पहिला चेंडू टाकलेला आहे। 3 ओव्हर 15 मिनिटं आपल्याकडे असणार आहेत। या गोष्टीचा भान असू द्या, खेळाडूंना नक्कीच क्रिकेट खेळताना वेळेचं भान, आयोजकांचा मान आणि प्रेक्षकांचा मान सन्मान करणं गरजेचं आहे। चेंडू हवेमध्ये खेळलेत, बघूया चेंडू अगदी चाललाय लॉंग ऑफ रिजनला। गणेश ठाकरे चेंडूचा पाठलाग करतायत, मात्र चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर। एका टप्प्यानं चेंडू क्षमापार विजय पाटीलचा हा पहिला चौकार। क्या बात है, दिलीप पाटीलना एक सिंगल आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार। इथे बॅटची आउटसाइड एज लागली, चेंडू अगदी शॉट फाईन लेग दरम्यानच्या क्षेत्ररक्षकाने अडवलाय। 3 चेंडू 6 धावा, विजय पाटील 2 मध्ये 5 आणि 1 वर दिलीप पाटील। नक्कीच आज 2-0 की 1-1 चालू सीझनचा हा दुसरा सामना दोन्ही संघ आमने सामने खेळतात। म्हणजे ते 2 ने पुढे ठाकूरबाडा की गोवे संघ चाचणी स्पर्धेच्या पराभवाचा उलटफेर
इथे करणारा पाहायला मिळेल. चार चेंडूमध्ये 7. गणेश ठाकरे अष्टविनायक ठाकूरवाडा संघाचे एक अष्टपैलू खेळाडू, गोलंदाज, फलंदाज आणि संघनायक म्हणून देखील मला वाटतं त्यांच्या खांद्यावर जबाबदारी आहे. इथे पावलांचा चांगला वापर केलाय. गॅप मधून चेंडू चाललाय अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला, सीमा पार, चौकार. असा फटका बॅट मधून आपण पाहिलाय विजय पाटीलच्या चांगल्या लयमध्ये. नक्कीच आतापर्यंत 3 चेंडू खेळलेत, 2 चौकार, 1 सिंगल. विजय पाटीलच्या खात्यामध्ये संघाची टोटल 1-1. वेलकम रविदादा भांबरे, ग्रुप ग्रामपंचायत पिंपलघर रांजणोलीचे माजी उपसरपंच. इथे 1 सिंगल धाव आणि नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये बिनबाद धावसंख्या 12. विजय पाटील 10 ओव्हर, दिलीप पाटील 2 ओव्हर असे पहिल्या ओव्हरचे 7चे 6 चेंडू दोन्ही फलंदाजांनी बॅटवर घेतलेले आहेत. एकही चेंडू डॉट नाही आहे. वेलकम सुरेंद्रजी चौधरी, श्यामदादा चौधरींचे पुतणे आहेत. आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. लक्ष्मणजी बालू चौधरी, नक्की श्यामदादा चौधरी यांचे पिताश्री आहेत. आपलं खूप खूप स्वागत आहे. लक्ष्मणजी चौधरी माजी सरपंच, नक्कीच चौधरी कुटुंबामध्ये आणि सरवली गावामध्ये या व्यक्तिमत्वाचं खूप मोठं नाव आहे. असं व्यक्तिमत्व आपल्या मान्यवर कक्षामध्ये. मंडप डेकोरेटर, मंडपचे मालक, कर्मचारी, आपण नक्कीच आमचे डीजे मॅन गणेश भाऊ यांच्याशी संपर्क साधायचा आहे. मंडप डेकोरेटरचे मालक. 1 ओव्हर 12. गोलंदाज झालेत संदीप, नक्की संदीप अष्टविनायक ठाकूरवाडा संघातून. मला वाटतं नवीन चेहरा. दुसरं ओव्हर, पहिला चेंडू अतिशय चांगल्या लाईनात लेंथवर, वाईट यॉर्कर चेंडू. चेंडू चालला अगदी एक्स्ट्रा कव्हरला. संदेश ठाकरे चेंडूला उचलतोय. इथे बघूया दिलीप पाटील काय अगदी जलद गतीने खेळपटावर पळतायत. वा, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. विजय पाटील देखील अभिनंदन करतायत. तब्बल 3 धावा धावून पूर्ण केलेत. आज विजय पाटील ठरवून आलेत, जे काही करायचंय ते मला करायचं आहे. आतापर्यंत त्यांनी 5 चेंडूचा सामना केलाय, 13 धावसंख्येवर खेळत आहेत. 2 चौकार, 2 सिंगल, 1 तिहेरी आणि दिलीप पाटील 2 वर 7 देत आहेत. 7 चेंडूमध्ये धावा बनलेत 15. अतिशय चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन, चांगलं मैदान आणि चांगल्या ट्रॉफ्या आणि त्याच्याहून सरस चांगले मान्यवर देखील पहिल्याच दिवशी मान्यवर कक्षामध्ये पाहायला मिळत आहेत. ही श्यामदादा चौधरी यांची आन बान शान अशी स्पर्धा उप तालुका प्रमुख चषक 2025 ऑन द ऑफच्या अंदाजानं ताकद फटक्यामागे झोकता आली नव्हती. दुसरीची कॉलिंग संजय ठाकरे चेंडूला उचलत आहेत. धावा मिळतील 2. सिंगल डबलनी स्कोर सुरूच ठेवलेला आहे. आत्तापर्यंत 8 चेंडू टाकलेत, एकही यष्टिरक्षकाकडे चेंडू गेला नाहीये, म्हणजे दोन्ही फलंदाज चांगल्या टचमध्ये आहेत. धावसंख्या 17. 17 धावा 8 चेंडूमध्ये आलेत.
क्या बात आहे. संदीपचा देखील तिखट मारा आहे. इथे निशाणा देखील साधता आलेला नाहीये. पहिले आपण 9 चेंडू पाहिले ना तर अगदी गोवे टीमच्या बाजूने आहेत. 9 चेंडूमध्ये 19 धावा आलेत. येणाऱ्या फलंदाजीमध्ये प्रमोद भोईर, बंडू पाटील, सचिन सारख्या फलंदाजाचं येणं बाकी आहे. सुरुवात चांगली मिळालेली आहे. आपण नेहमी म्हणतोय सुरुवात चांगली तर शेवट गोड होतोय. बघूया मात्र क्रिकेट आहे. अष्टविनायक ठाकूरबारा टीम एक मजबूत टीम आहे. 9 चेंडू 19. पुढील चेंडू इथे ऑफ पिच डिलिव्हरी होती. चेंडू अगदी हवेमध्ये केलेत आणि स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये गोलंदाज संदीपने टिपलाय झेल आणि पहिलं विकेटचं पतन. फलंदाज दिलीप पाटील झेलबाद. चालू हंगामाची सुरुवात प्रमोद भोईरनं चाचणी स्पर्धेतून चांगली केलेली आहे. 10 चेंडूमध्ये 19 वर पहिला विकेट संदीपने आपल्या नावावर कोरलेला आहे. इथे फुलटॉस घेतलाय. बघूया चेंडू हवेमध्ये. गणेश ठाकरे झेलच्या खाली पहिला नक्की दुसरा विकेट. इथे प्रमोद भोईर 0 वर बाद. मोठा धक्का लागलाय जान मनगोवे टीमला. सलामीवीरांनी 19 धावांची भागीदारी. त्यानंतर नक्कीच ज्या खेळाडूची आपण स्तुती करत होतो प्रमोद भोईर 0 वर बाद झालाय. नक्की संदीपनं सलग 2 चेंडूमध्ये 2 धक्के दिलेत. बघूया पहिली विकेट हॅट्रिक घेण्याची संधी पहिल्याच सामन्यातून संदीपला आहे. सचिन आलाय नवीन बॅटर. पहिल्या 3 चेंडूमध्ये संदीपने देखील 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर चौथ्या आणि 5व्या चेंडूवर विकेट. इथे नक्कीच हॅट्रिक बॉल होता. इथे बघूया काय घडलं आहे. एक सिंगल धाव तर कंप्लीट केलेली आहे आणि पंचांचा इशारा येतो लेग बाईज. 2 ओव्हर 2 बाद 20. 10च्या सरासरीनं 2 ओव्हरमध्ये 2 बाद 20 अशी धावसंख्या लागलेली आहे. शिवनेरी स्पोर्ट आमने आणि गुरुदत्त मानकोली इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही टीमचे संघनायक आपण नाणेफेकी कक्षामध्ये उपस्थित राहायचं आहे. दोन्ही संघनायक उपस्थित नसले नक्की तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. मैदानामध्ये जायचं आपले तिसरे पंच. बघा इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी नाणेफेकी आहे. आपण चाचणी स्पर्धेपासून ही नियमावली सुरू केलेली आहे. दोन्ही संघनायक नसले तर 4 ओव्हर ऐवजी 3 ओव्हरचा सामना असेल आणि 2 मधून जो संघनायक उपस्थित नसेल तर समोरच्या टीमला पेनल्टी दिली जाईल. सर्वांनी वेळेवर या. जी आपल्याला लॉटवर वेळ दिलेली आहे त्या वेळेवर आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये उपस्थित राहत चला.
जेणेकरून सामने पाहून कोणी येऊ नका. गणेश ठाकरे क्रमांक 3 चा ओव्हर घेऊन अष्टविनायक ठाकूरवाड संघाचे एक अष्टविलू खेळाडू म्हणून गणेश ठाकरे यांचं नाव या संघातून आवर्जून घेतलं जातोय. पहिला चेंडू राऊंड द विकेटनं तिसऱ्या ओव्हरची सुरुवात षटकारांनी करतोय फलंदाज सचिन. दोन विकेट नंतर हा मोठा फटका आलाय आणि स्वतःवरचा दबाव या फटके नक्कीच कमी झाला असेल. सचिन प्रमोद बाद झाल्यानंतर आता सचिनवर जबाबदारी आहे. विजय नॉनस्ट्राईकला आहेत. बघूया गणेश ठाकरेच्या पहिल्या चेंडूवर षटकार. क्या बात है, अतिशय चांगला चेंडू. यष्टीरक्षक विजेंद्र ठाकरे यांना आपण पाहतोय. यष्टांच्या मागे नेहमीच विजेंद्र ठाकरे यांना जास्तीत जास्त सामन्यातून आपण पाहिलेले आहे. चांगले खेळाडू आहेत. हा चेंडू देखील अतिशय चांगला. परफेक्ट यॉर्कर, बेल स्ट्रीप, मोठी विकेट. इथे सचिन देखील आउट होतोय. संघामध्ये प्रमोद भोईर आणि सचिन आल्यानंतर बंडू पाटील यांचा क्रम बघा खालच्या क्रमांकावर गेलाय. दोन चांगले सहकारी आलेत. बंडू पाटील क्रमांक 5 वर गोवे संघाकडून. 2 ओव्हर 3 चेंडूंचा खेळ संपला आहे आणि गोवे संघाची धावसंख्या 3 बाद 26 म्हणजे 15 चेंडूमध्ये 26 आलेत. आता पहिल्या इनिंगचे 9 चेंडू अजूनही शेष. इथे अगदी विसेपमध्ये फटका खेळले संतोष ठाकरे चेंडूच्या समोर येत आहेत. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळेल. काऊ कॉर्नर आणि वायडिश लॉंग ऑन रिजनला चेंडू पकडला होता. सत्तावीस धावा. क्या बात है, स्लोवर डिलिव्हरी. गणेश ठाकरेकडे क्वालिटी आहे. कधी जलद गतीने तर कधी स्लोवर चेंडू नेहमीच गणेश ठाकरे टाकत असतात. खास करून फलंदाजाचं फुटवर्क ते ओळखत आहेत. नक्कीच अतिशय चांगली गोलंदाजी आहे. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतरच्या 4 चेंडूमध्ये 1 धाव 1 विकेट. हा शेवटचा चेंडू. इथे देखील चांगला फटका आपण पाहतोय. बघूया संजय ठाकरे यांनी चेंडूला लॉंग ऑफ रिजन मधून उचलला आहे. एक सिंगल धाव. धावसंख्या 28. 3 ओव्हर 3 बाद 28. हॅलो, हॅलो. नक्कीच आपण बंडू पाटील सरांकडे जाणार आहोत. सुस्वागतम.
आलेल्या सर्व तमाम क्रिकेट शौकीनांचं आदरणीय श्यामशेठ चौधरी यांच्या वतीने सहर्ष स्वागत। उपतालुका प्रमुख चषक 2025 मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं प्रथमतः मी बंडू पाटील सर सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत करतोय। या ठिकाणी प्रत्येक आलेली व्यक्ती आमच्यासाठी खास सन्माननीय आहे आणि प्रत्येकाचा सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि याच अनुषंगाने आदरणीय श्यामशेठ चौधरी यांच्या वतीने सर्व पाहुण्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाणार आहे। ओव्हर टू कॉम्बॉक्स। धन्यवाद सर। संजय ठाकरे क्रमांक 4 ओव्हर प्रगती पदावर आहे। संजय ठाकरेकडून पहिले चेंडू सिंगल। इथे बघूया बंडू पाटील यांनी चेंडू खेळलाय। शॉट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक मला वाटतं गुरुनाथ आहेत तिथे। एक सिंगल धाव मिळेल। सिंगलला धावसंख्या 30। पहिल्या ओव्हरमध्ये 12, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7, तिसऱ्या ओव्हरमध्ये 8 आणि बघूया आता चौथ्या ओव्हरमध्ये किती येतात। इथे चांगला फटका सरळ बॅटनं लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून चेंडू जातोय सीमा पार। विजय पाटीलचा क्लास चौकार। चांगली फलंदाजी आज विजय पाटील यांनी केलेली आहे। 3 चौकार आतापर्यंत त्यांनी बॅटमधून ठोकलेले आहेत। सलामीला आलेत जर्मन गोवे संघासाठी। या पहिल्या सामन्यातून सर्वात जास्त धावा त्यांच्या नावी आहेत। बघूया चेंडू येतोय अगदी डीप मिड विकेट रिजनला। किरण ठाकरे चेंडूला उचलत आहेत। फक्त एक सिंगल धाव घेऊन आता बंडू पाटीलला संधी दिलेली आहे। फक्त आता 2 चेंडू या इनिंगचे गोवे संघाच्या फलंदाजांकडे आहेत। धावसंख्या 3 बाद 35। उपतालुका प्रमुख चषकाचा पहिला उजगाडीने सामना। इथे चांगला फटका आणि इथे संदेश ठाकरे प्रयत्न जरूर केले मात्र ते प्रयत्नामध्ये त्यांना यश आलं नाहीये। चेंडू सीमा पार षटकार। नाही नक्कीच संदेश ठाकरे यांच्या जागेवर कदाचित जर संजय ठाकरे असते ना तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असता। यस एकच धाव का घेतली याचं उत्तर दिलंय बंडू पाटीलनं। सुरेख चेंडू तितका चांगला फटका देखील आपण पाहतोय गणेश ठाकरेकडून। थोडीशी मिसफील्ड मात्र इथे धावबाच्या स्वरूपात येईल विकेट। पहिल्या सत्राचा खेळ संपलाय आणि जर्मन गोवे टीम न 4 गड्यांच्या मोबदल्यात धावा बनवल्यात 42। धन्यवाद गिने सर। या ठिकाणी उपस्थित सर्व पाहुण्यांचं सर्व प्रेक्षकांचं प्रथमतः आदरणीय श्यामशेठ चौधरी यांच्या वतीने सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत करतो आणि आलेल्या पाहुण्यांचं उपतालुका प्रमुख चषक 2025 मध्ये आदरणीय श्यामशेठ यांच्या वतीने सर्वांचं सहर्ष स्वागत केलं जात आहे। या ठिकाणी प्रथमतः सन्मान केला जात आहे या संपूर्ण विभागाच्या लाडके नेतृत्व ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती माननीय आदरणीय सौ दर्शन ठाकरे साहेब मॅडम यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत त्यांचा सन्मान केला जात आहे। आदरणीय श्यामशेठ चौधरी यांच्या वतीने एक मायेची शाल सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान होत आहे। सर्वांनी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। आदरणीय सौ दर्शना करसन ठाकरे यांचा शुभ सन्मान होत आहे। आदरणीय श्यामशेठ यांच्या वतीने केला जात आहे त्यांच्या शुभ हस्ते केला जात आहे। आदरणीय सौ दर्शना करसन ठाकरे माजी सभापती जिल्हा परिषद ठाणे यांचा शुभ सन्मान होत आहे। मायेची शाल
सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान होत आहे। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्यात वहिनींसाठी। लगेचच पुढचा शुभ सन्मान केलं जात आहे। या संपूर्ण परिसरामध्ये त्यांचं आदरणीय व्यक्तिमत्व, ज्यांचं नाव क्रिकेटमध्ये घेतलं जातं, अग्रगण्य असं क्रिकेटमध्ये नाव घेतलं जातं, असे सर्वांचे लाडके दादा आदरणीय शरददादा भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा सुद्धा या ठिकाणी शुभ सन्मान केला जात आहे। घे लवकर, घे घे घे। फटाफट घ्या। सर्व मान्यवरांचं या ठिकाणी शुभ सन्मान केला जात आहे। आणि या शुभ सन्मानामध्ये आदरणीय शरददादा भोईर यांना विनंती करतोय की आमच्या या शुभ सन्मानाचा आपण स्वीकार करावा। आणि आपल्या या ठिकाणी शुभ सन्मान करत आहेत आदरणीय श्यामशेठ चौधरी यांच्या शुभ हस्ते आपल्या या ठिकाणी शुभ सन्मान केला जात आहे। आदरणीय शरददादा भोईर यांचा सन्मान होत आहे। आपलं येणंच हे आमच्यासाठी अतिशय भाग्याची आणि आनंदाची गोष्ट आहे। आपण आलात आणि आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल आपल्या या ठिकाणी आभार आणि आपलं सन्मान। आणि एक असं व्यक्तिमत्व सगळ्यांचं आदरणीय, सगळ्यांचं वंदनीय, आडगाव शिक्षण मंडळाचे माजी खजिनदार आणि आडगाव शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष आणि आमच्या गावचे माजी उपसरपंच आणि श्यामशेठ यांचं या ठिकाणी वडील आदरणीय लक्ष्मण बाळू चौधरी यांचं या ठिकाणी शुभ सन्मान होत आहे। त्यांचा शुभ सन्मान करतील आमच्या गावचे माजी सरपंच संतोष पाटील साहेब यांना विनंती करतोय की बाबांचं या ठिकाणी आपले शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे। आदरणीय लक्ष्मण बाळू चौधरी माजी सरपंच, माजी उपाध्यक्ष आडगाव शिक्षण मंडळ कोण, माजी खजिनदार आडगाव शिक्षण मंडळ कोण यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होत आहे। लक्ष्मण बाळू चौधरी यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाते। माजी सरपंच आदरणीय संतोष सदू पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हे सन्मान होत आहे। धन्यवाद बाबा, आपण या ठिकाणी आलात, आम्हाला आशीर्वाद दिला, त्याबद्दल तुमचा या ठिकाणी यथोचित सन्मान आणि या ठिकाणी आभार। तसेच या ठिकाणी दुसरं एक व्यक्तिमत्व आहे, भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे या ठिकाणी विद्यमान सचिव आदरणीय प्रदीपजी जोशी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ सन्मान केलं जात आहे। या ठिकाणी संतोष पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांचं या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान करायचं। इकडं ये ना बरं, तिकडे इकडे येतो का? हां, तो आला का? हां, आदरणीय प्रदीप जोशी साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जात आहे। संतोष सदू पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान होत आहे। पुढचं गावचे एक कणखर नेतृत्व आणि सगळ्यांचे आवडते आणि लाडके नेतृत्व माजी सरपंच आदरणीय बबन मारुती चौधरी साहेब यांच्या या ठिकाणी शुभ सन्मान केले जाते। मी महेंदर चौधरी यांना विनंती करतोय, माजी सरपंच आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान व्हावा अशी विनंती। या आदरणीय बबन मारुती चौधरी साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जात आहे। माननीय श्री महेंदर चौधरी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा शुभ सन्मान होत आहे। सर्व पाहुण्यांचा मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आदरणीय श्यामशेठ यांच्या वतीने उपतालुका प्रमुख चषक 2025 मध्ये सर्व क्रिकेट संघाच्या वतीने त्यांचा सन्मान केला जात आहे। तसेच एक अतिशय हुशार व्यक्तिमत्व, कुठलंही या ठिकाणी काम असो ते चोखपणे पार पाडतात असं आमच्या गावचे अतिशय हुशार आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आदरणीय पत्रकार माननीय श्री दत्तात्रय पुंडलिक पाटील माजी उपसरपंच यांचा सुद्धा या ठिकाणी शुभ सन्मान होत आहे। मी श्यामशेठ चौधरी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान व्हावा। या आण पटापट, या ठिकाणी शुभ सन्मान होत आहे। माननीय श्री दत्तात्रय पुंडलिक पाटील यांचा शुभ सन्मान होत आहे। लगेचच पुढचा शुभ सन्मान होत आहे ते म्हणजेच आपल्या गावचे एक आदर्श व्यक्तिमत्व, आदर्श पोलीस पाटील माननीय श्री सुनील बबन चौधरी यांचा सुद्धा या ठिकाणी शुभ सन्मान केला जात आहे। मी त्यांना विनंती करतो की आमच्या या शुभ सन्मानाचा आपण स्वीकार करावा। माननीय श्री सुनील बबन चौधरी आमच्या गावचे विद्यमान पोलीस पाटील यांना मी विनंती करतोय की आमच्या या शुभ सन्मानाचा आपण स्वीकार करावा। मी श्यामशेठ चौधरी यांना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करावा। या पटापटाना
लवकर लवकर ट्रॉफी ठेवा. या सुनील चौधरी साहेब. आदरणीय आमच्या गावचे विद्यमान पोलीस पाटील श्री सुनील बबन चौधरी यांचा शुभ सन्मान आदरणीय श्यामशेठ यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. धन्यवाद साहेब, आपण आलात. या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली. पुढचं एक असं लाडकं व्यक्तिमत्व आहे, या संपूर्ण परिसराचे लाडके मामा म्हणजे आमचे हेंदरशेठ मामा यांचासुद्धा या ठिकाणी शुभ सन्मान केला जात आहे. मी आदरणीय श्यामशेठ यांना विनंती करतोय, चालू करा, सामना चालू करा. श्यामशेठ यांना विनंती करतोय की आपण हेंदरामांचा यथोचित सन्मान करायचा आहे. तसेच या ठिकाणी अष्टविनायक ठाकूरपाडाचे एक उत्कृष्ट फलंदाज आणि ठाकूरपाडा गावचे एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर उद्योगपती आदरणीय कबीरजी ठाकरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचासुद्धा या ठिकाणी शुभ सन्मान केला जात आहे. या पटापट घे ना, पटापट घे ना, घे ना. या ठिकाणी आदरणीय कबीर ठाकरे यांचा शुभ सन्मान होत आहे. हो लगेच आहे तसं. तसंच या ठिकाणी पुढचं शुभ सन्मान केलं जात आहे. या संपूर्ण परिसराचे लाडके व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज आणि ग्रामपंचायत रांजोळी पिंपलगरचे माजी उपसरपंच आणि आमचे मित्र आदरणीय रवी भांबरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं सुद्धा लगेचच शुभ सन्मान केलं जात आहे. मी अरविंद चौधरी यांना विनंती करतो की आदरणीय रवी भांबरे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. या ठिकाणी शुभ सन्मान केला जात आहे. आदरणीय रवी भांबरे यांचा आणि त्यांचा शुभ सन्मान करत आहेत ते माननीय श्री आमचे अरविंद महाराज यांच्या शुभ हस्ते होते. पुढचं शुभ सन्मान केलं जात आहे. नारपोली गावचे एक धडाकेबाज फलंदाज की कालवार गावचे एक धडाकेबाज फलंदाज सदानंद म्हात्रे या ठिकाणी उपस्थित, त्यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ सन्मान केला जात आहे. या फटाफट एक घ्या ना फटाफट. हो नाही या फटाफट लगेच पुढचं तयार घ्या. तसेच या ठिकाणी पिंपलगर नाही या ठिकाणी पिंपळगर गावचे उद्योगपती राकेशजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. पण त्यांचं शब्द सुमनाने स्वागत करते. या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय गुरुनाथजी शेलार साहेब सरवलीपाडाचे एक लाडके व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान करूया. गुरुनाथ शेलार साहेब. हो या ठिकाणी रिक्षा चालक मालक संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष माननीय श्री प्रल्हाद माली साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा या ठिकाणी शुभ सन्मान केला जात आहे. अजून कोण राहिला? झालं ना. सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान होत आहे. आपल्या सर्व पाहुण्यांचे आगमन हे आमच्या कार्यक्रमाची शोभा आहे आणि आपण आलात आमच्या कार्यक्रमाची आमच्या व्यासपीठाची शोभा आपण वाढवली त्याबद्दल उपतालुका प्रमुख 2025 मध्ये आदरणीय श्यामशेठ चौधरी आणि संपूर्ण 40+ संघ यांच्या वतीने सर्वांचं या ठिकाणी यथोचित सन्मान झालेला आहे. आपण आलात त्याबद्दल या ठिकाणी शतशः आभार मानतो. आणि झालं ना, कोणाचं नाही ना? ओके राहू दे, चला आता. धन्यवाद. नक्कीच आपल्या सरवली गावचे वैभव एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व, व्यवसायाने शिक्षक आहेत. बंडू पाटील सरांचा देखील श्यामदादा चौधरी यांच्या शुभ हस्ते इथे स्वागत आणि सन्मान केला जाईल. नक्की जेव्हा जेव्हा इथे स्पर्धा आपण पाहतोय, कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असेल, बंडू पाटील सरांची नेहमीच मोलाची उपस्थिती, निवेदक सूत्रसंचालक म्हणून नेहमीच आपण त्यांना त्या भूमिकेमध्ये पाहिलं आहे. आणि अशा व्यक्तिमत्वाचा हा शुभ सन्मान श्यामदादा चौधरी यांच्या शुभ हस्ते केला जातो. धन्यवाद बंडू पाटील सर.
वेलकम संदीप सिनियर आणि संदीप ज्युनियर, किशोर मालिया ऑल टीम, गुरुदत्त मानकोली. चला श्यामदादा चौधरी आपण नाणेफेकी कंप्लीट करूया. शिवनेरी स्पोर्ट आमने टीम आणि गुरुदत्त मानकोली. श्यामदादा चौधरी साहेब आपण नाणेफेकी करूया. दुसरा सामना नक्कीच नाणेफेकीसाठी मामा ग्रुपचे सर्व हेंदर मामा पाटील, दत्ताजी पाटील या आपल्या सरवली गावचे एक समाजसेवक. दत्ताजी पाटील साहेब आपण देखील या. हेंदर मामा आपलं देखील स्वागत. नक्कीच हेड आणि टेल असं नाण्याचं स्वरूप आहे बघा. हेड अथवा टेल असं बोलायचं आहे. या दत्ताजी पाटील साहेब नक्कीच माजी उपसरपंच सरवली आम्हाला जॉईन झालेत. हेंद्र मामा नक्कीच हेड अशी कॉलिंग आणि हेड झालेलं आहे. क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद हेंद्र मामा. दत्ताजी साहेब आपलं देखील. चला सामना सुरू आहे. बंडू दादा मी जास्त ओपनिंग घेणार नाही आहे, फक्त आपला यस चालेल डिसिजन आम्हाला लगेच आपण कळवा. दोन्ही टीमला शुभेच्छा. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक उमेश पाटील, व्हॉइस ऑफ सुस्वागतम पुन्हा एकदा उपतालुका प्रमुख 2025 मध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचे तसेच मान्यवरांचे सहर्ष स्वागत. तर सामन्याचं दुसरं सत्र चालू आहे आणि 43 धावांचं आव्हान होतं आणि यावेळेस हा चेंडू हवेत आहे. झेल सुटलेला आहे आणि पंचांचा इशारा येतो नो बॉल. आणि 2 धावा त्याच्यावर पळून काढलेल्या आहेत. आणि चेकनो या स्पर्धेतील पहिला चेकनो इथे देण्यात आलेला आहे राजू या गोलंदाजाला. पंचांशी वादविवाद करू नका. अंपायरचा निर्णय हा शेवटचा निर्णय असेल. पंचांची कुठल्या प्रकारे आर्ग्युमेंट करू नका. गोवे संघाला सूचना असेल आपण पंचांशी कुठल्याही प्रकारचं आर्ग्युमेंट करू नका. पंचांचा निर्णय हा शेवटचा निर्णय असेल. चला वादविवाद करू नका. पंचांनी निर्णय दिलेला आहे. राजेंद्र पाटील हो बाबा राजेंद्र फायलो राजेंद्र नाव तुला बी नव्हते. सामना चालू करायचा आहे पंचांनी. चला जय हनुमान गोवे संघ कुठल्याही प्रकारचं आर्ग्युमेंट करू नका. धावसंख्या झालेली आहे ती 21 आणि दुसरे षटक हे मार्गस्थ आहे.
21 धावा झालेल्या आहेत. 43 धावांचं आव्हान आहे. अष्टविनायक ठाकूरपडा आणि जय हनुमान गोवे या दोन संघादरम्यान आजचा हा पहिला उद्घाटनीय सामना आहे. यानंतर गुरुदत्त मानकोली आणि शिवनेरी आमने हे दोन संघ आपापसामध्ये भिडणार आहेत. चेकनोचं 3 धावा धावून 2 म्हणजे 5 धावा. टोटल 5 धावा याच्यावर देण्यात आलेल्या आहेत. चेकनोच्या 3 धावा आणि धावून 2 धावा काढलेल्या आहेत. काय बरोबर ना 3 धावा आहे ना आपल्या. बघा जय हनुमान गोवे टीम, आपण चाचणीपासून एक निर्णय घेतले संघटनेने की जेही गोलंदाज दोषी ठरतील त्यांची क्लिप पुन्हा चेक केली जाईल आणि त्यांच्यावर निर्णय दिला जाईल. स्पर्धा कुठलीही स्पर्धा असेल, तुम्ही तिथे स्पर्धेमध्ये आपला खेळ सुरू ठेवा. ज्या गोलंदाजाला गोलंदाज दिला त्या गोलंदाजाचा पुनर्विचार केला जाईल संघटनेकडून. नक्कीच त्या पंचांना घेऊन आणि आपल्या खेळाडूंना घेऊन ते पुन्हा तपासलं जाईल. सामनामध्ये कुठलाही संघ असेल, कुठलीही स्पर्धा असेल, यापुढे कोणी खेळ थांबवायचा नाही आहे असे अध्यक्ष साहेब आणि संस्थापक अध्यक्ष आणि संघटनेच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतोय की आपण कुठल्याही गोलंदाजाला जर आपल्या पंचांनी चेक न दिला त्याच्यावर जरूर पुनर्विचार होईल. मात्र सामना कोणी थांबवू नका प्लीज. सामना कंटिन्यू सुरू ठेवा. नक्कीच धावांचं लक्ष आहे 43 आणि 21 धावा झालेत. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे. चला गोवे टीम धन्यवाद. नक्कीच ऑल टीम कमिटीच्या विनंतीला मान देऊन आपण जो पंचाने दिलेला निर्णय मान्य केला आहे त्याबद्दल तुमचं धन्यवाद. ओव्हर टू उमेश पाटील. तर 21 धावा आत्तापर्यंत जमवल्या गेल्या आहेत या षटकामध्ये. दुसरे षटक चालू आहे. पहिल्या षटकामध्ये बघितलं तर फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या. यानंतर या षटकामध्ये आत्तापर्यंत 21 धावा आलेल्या आहेत. 43 धावांचं आव्हान आहे आणि अजून एकही फलंदाज त्यांचा बाद झालेला नाही आहे. संजय ठाकरे आणि और दो के लिए संतोष ही एकच बॉल झाले बरोबर. पुन्हा एकदा स्ट्राईकला अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि बघता बघता चेंडूने सीमारेषा गाठलेली आहे. या 4 धावांनी पुन्हा एकदा धावफलक वाढतो. धावसंख्या होते ती 25. संजय ठाकरे यांच्या बॅटमधून हा चौकार आलेला आहे. संजय ठाकरे यांच्या बॅटमधून आत्तापर्यंत 2 चौकार आपण बघितले आहेत.
तर दुसऱ्या सामन्यामध्ये गुरुदत्त मानकुले या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. तर शिवनेरी आमने संघाला फलंदाजीचं निमंत्रण दिलेलं आहे. यावेळी हा चांगला चेंडू, अतिशय अप्रतिम असा चेंडू हाताळला गेला होता गोलंदाज तानाजी यांच्या मार्फत. पुन्हा एकदा गोलंदाज तानाजी गोलंदाजी ट्रॅकवर, पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. पाहूया झेल होतोय का. अतिशय सुरेख असा झेल इथे बंडू यांच्याकडून घेण्यात आलेला आहे. आणि पहिला फलंदाज बाद होतोय संजय ठाकरे, हा फलंदाज इथे बाद झालेला आहे. चांगली फलंदाजी केली संजय ठाकरे यांनी. वेलकम राहुल माली, गुरुदत्त मानकुली संघाचे अष्टपैलू असे खेळाडू. धावसंख्या येते 25 धावा झालेल्या आहेत. 25 या धावसंख्येवर पहिला गडी बाद होतोय. अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाचा नवीन फलंदाज येतोय गणेश ठाकरे. तानाजी यांना पहिले यश मिळालेले आहे. आऊट होण्यापूर्वी संजय ठाकरे यांनी वैयक्तिक 20 धावा बनवल्या. गोलंदाजीत जरी महागडा ठरला असला तरी फलंदाजी मात्र त्याने धावा वसूल केलेल्या आहेत. श्री सागर ठाकरे तसेच श्री नारायण जाधव, आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आपण कुठे प्रेक्षकात असेल तर आपण व्यासपीठावर यायचं आहे. यावेळी चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. मोठं अपील तिथे करण्यात आलेले यष्टीरक्षक आणि गोलंदाजामार्फत. शपल क्रॉस झाले होते पहिल्याच चेंडूवर गणेश ठाकरे. निर्धाव चेंडू येतोय. यावेळेचा हा चेंडू अतिशय सुरेख असा ब्लॉक हॉलचा चेंडू होता. 2 धावा मात्र त्याच्यावर पळून काढलेला आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणायला गेलं गणेश ठाकरे आणि संतोष ठाकरे या 2 फलंदाजादरम्यान. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 29. सत्तावीस धावा झालेल्या आहेत. आणि दुसऱ्या षटकाचा खेळ इथे संपलेला आहे. 2 षटकामध्ये 27 धावा आलेल्या आहेत. अजून जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत 16. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. आणि तिसरं आणि निर्णायक षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय दिलीप. समोर फलंदाज संतोष ठाकरे. 2 षटका स्ट्राईक जास्त मिळाली नाही, फक्त 1 चेंडू खेळण्याची संधी मिळाली होती. आता मात्र स्ट्राईकला असतील तर संतोष ठाकरे आणि नॉन स्ट्राईकला गणेश ठाकरे. 12 चेंडूमध्ये 16 बनवायचे आहेत. आपण पाहत आहात जय हनुमान सरवली आयोजित उपतालुका प्रमुख 2025. दोन धावा या दरम्यान घेण्यात आलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 29. धावा झालेल्या आहेत. 43 धावांचं आव्हान आहे. पहिला सामना आहे या स्पर्धेतील, हा पहिला सामना आहे. त्यानंतर गुरुदत्त मानकोले आणि शिवनेरी आमने या 2 संघादरम्यान सामना होईल. यावेळेस अतिशय सुरेख असा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे.
एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सहजगत्या पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या आहे ती 31. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणायला लागेल दोन फलंदाजांदरम्यान. संतोष ठाकरे अतिशय सुरेख अशी फलंदाजी. बॉल 10 आहेत. 10 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. दिलीप पाटील पुन्हा एकदा सज्ज. अतिशय सुरेख असा चेंडू. त्रिफला उद्ध्वस्त केलेला आहे संतोष ठाकरे याचा. आहेत नवीन फलंदाज येतोय किरण ठाकरे. नऊ चेंडू आणि 12 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाला. नवीन फलंदाज किरण ठाकरे एक आक्रमक असा फलंदाज आहे. दिलीप पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. यावेळेस चेंडू अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एकच धाव. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या आहे ती 32. 2 बाद 32. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. आतापर्यंत या षटकामध्ये चांगली गोलंदाजी बघायला मिळत आहे दिलीप यांच्याकडून. पुन्हा एकदा दिलीप सज्ज गोलंदाजीसाठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. यावेळी अतिशय सुरेख असा चेंडू परंतु उजव्या खूपच बाहेर फेकला गेला आहे. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 33. फक्त 10 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. इथे मात्र काहीतरी कानमंत्र सांगताना किरण ठाकरे गणेश ठाकरे या फलंदाजाला 10 धावा बनवायच्या आहेत. सुरेख असा चेंडू पायावर आदळतोय. अपील केले जात आहे. 1 धाव मात्र मिळते. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या आहे ती 34. पंचांचा इशारा लेग बाईज. दिलीप अतिशय चांगली गोलंदाजी म्हणायला लागेल या षटकामध्ये. सुरेख असा चेंडू होता. इम्प्रोवाइज पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. पुन्हा एकदा लेग बाईजचा इशारा. 1 धाव मात्र मिळते. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 35. आणि तिसऱ्या षटक इथे संपलेले आहे. तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या आहे ती 35. अजूनही 8 धावा बनवायच्या आहेत. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाला. चांगली गोलंदाजी म्हणायला लागेल दिलीप यांच्या मार्फत. 8 धावा खर्च केल्या. तर शेवटच्या षटकामध्ये 8 बनवायच्या आहेत. गोलंदाजीसाठी प्रमोद भोईर आलेले आहेत 8 धावा वाचवण्यासाठी. समोर फलंदाज असेल किरण ठाकरे. नॉन स्ट्राईकला गणेश ठाकरे. दोन्ही चांगले फलंदाज आहेत. फक्त 6 मध्ये 8 बनवायचे आहेत.
6 चेंडूमध्ये 8 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज प्रमोद भोईर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. आजच्या दिवसातला पहिलाच सामना आणि पहिल्याच सामन्यामध्येच चांगली सुरस निर्माण झालेली आहे अष्टविनायक ठाकूरपाडा आणि जय हनुमान गोवे या दोन संघादरम्यान. फुलटॉस चेंडू आता फक्त ढकलून दिलेला आहे. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे मात्र फलंदाज होतोय धावबाद गणेश ठाकरे. मोठी विकेट. पाच चेंडू आणि 7 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. स्ट्राईकला असेल तो किरण ठाकरे 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला होता. पाच चेंडू आणि 7 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. किरण ठाकरे स्ट्राईकवर असेल. प्रमोद भोईर पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र रणअपमध्ये थोडंसं बिघाड झालेला आहे. यावेळेस मात्र चेंडू उचललाय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. षटकार. सामन्यामध्ये ती चुरस निर्माण झाली होती. एका फटकामध्ये बाहेर काढलेली आहे किरण ठाकरे यांनी. फक्त एका धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. प्रमोद भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. ते मात्र अतिशय सुरेख चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. निर्धाव चेंडू येतोय. 3 चेंडू आणि एका धावेची गरज. क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये आणलेले आहेत 1 धाव वाचवण्यासाठी. 3 चेंडू आणि 1 धाव. प्रमोद भोईर फुलटॉस चेंडू. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. अभिनंदन अष्टविनायक ठाकूरपाडा. हार्ड लक जय हनुमान गोवे. तसेच ठाकूरपाडा संघाचा संघनायक आपण सुद्धा संपर्क साधायचा आहे.
चला सामनावीर संजय ठाकरे आपण यायचं आहे. नवीन कर ना वरती, नवीन वरती कर ना.